उद्योगपती गौतम अदानींच्या सिंधुदुर्गामध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला कोल्हापूरकरांनी दणका दिलाय। जन आंदोलनामुळे भुदरगडच्या पाटगाव धरणातून पाणी उचलण्याचा निर्णय अदानी समूहाने रद्द केलाय। भुदरगडकरांच्या आंदोलनाचं हे मोठं यश मानलं जात आहे। अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला जनतेचा दणका। कोल्हापूरच्या पाटगाव धरणातून पाणी उचलण्याचा निर्णय रद्द। जन आंदोलनाच्या रेट्यापुढे अदानींची माघार। कोल्हापूरच्या या पाटगाव धरणाच्या पाण्यावर उद्योगपती गौतम अदानींचा डोळा होता, पण भुदरगड तालुक्यातल्या जनतेनं जन आंदोलन उभारून अदानींच्या प्रकल्पाला पाणी देण्याचा निर्णय रद्द करायला सरकारला भाग पाडलंय। भुदरगड तालुक्यातल्या पाटगाव धरणातून सिंधुदुर्गातून होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी उचललं जाणार होतं। या निर्णयामुळे भुदरगड तालुक्यात सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती। स्थानिकांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर अदानी प्रकल्पानं पाणी उचलण्याचा निर्णय रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केलाय। अदानी ग्रुपने हा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या प्रकल्पाबद्दलच्या एकूण सगळ्या भूमिका आणि भावना आणि जनमानसाचा एकूण कल लक्षात घेता आपण हा प्रकल्प थांबवतोय असं पत्र त्यांनी आजच कलेक्टरना दिले आणि त्याची एक कॉपी मला सुद्धा त्यांनी दिली। ही कॉपी आपण सगळ्यांच्यासाठी प्रकाशित करतोय। खरं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी व्हायला पाहिजे, परंतु लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होऊन लोकांच्या मनात भीती होऊन अशा पद्धतीची कुठलीही टेक्नॉलॉजी होऊ नये। अदानींनी घेतलेल्या माघारीबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफांनी जनतेचं अभिनंदन केलंय। त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देण्याची ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः भुदरगड तालुक्यातील जनतेने घेतली आणि ते मला वाटतं अदानीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याने आज कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे आणि त्या लोकांचा विजय आहे। पाटगाव धरणाचं पाणी जलविद्युत प्रकल्पाला देताना स्थानिकांना अंधारात ठेवण्यात आला होता, पण स्थानिकांनी वेळीच एकजूट दाखवून जनतेच्या हक्काचं पाणी पुरवण्याचा निर्णय हाणून पाडलाय। सतेज जौनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।